बातम्यांचा गजर पहा फक्त लोकनजर। आमच्या लोकनजर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आपण पाहत आहात फक्त लोकनजर मराठी न्यूज। मानव विकास कार्यक्रम व आर्थिक विकास महामंडळ जिल्हा अकोला द्वारा संचालित साधन केंद्र पातूर यांच्या विद्यमाने ई रिक्षा व्यवसाय उपक्रम गद्रे मोटर्स येथे राबवण्यात आला, ज्यामध्ये बचत गटाच्या महिलांना रोजगार मिळावा यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाकडून गद्रे मोटर्स येथे बचत गटातील गरजू 16 महिलांना ई रिक्षाची वाटप करण्यात आले। यावेळी गद्रे ऑटोकांचे संचालक सुहास गद्रे, सेल्स मॅनेजर सचिन अंधारे, कॉर्पोरेट हेड सागर कड, विजय पाटील व समस्त स्टाफ हजर होता। यात सचिन अंधारे, सेल्स मॅनेजर, एरिया मॅनेजर अक्षय हळदेकर, विकास भरसाकळे, श्याम बेलवणकर, सचिन घोगे, सारी तायडे, प्रभुदास कुकडे, दीपक वक्ते, सागर कड, मंगेश तायडे यांचे मोलाचे योगदान मिळाले। आज आपण बघू शकता की आपला जो हे आहे तो इलेक्ट्रिकली कल वळलेला आहे। तसंच आमच्या महिंद्रा जसं सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आमची इलेक्ट्रिक 400 ही सुद्धा गाडी आलेली आहे। तरी मी सर्व नागरिकांना आवाहन करेल की त्यांनी अवश्य एक वेळा आमच्या गद्रे ऑटोकर याला भेट द्यावी XUV 400 ही गाडी बघण्यासाठी। आज आमचे पूर्ण 16 वाहने आम्ही वाटप करण्यात आलेले आणि ते बचत गट जे महाराष्ट्र शासनाची योजना आहे की जेणेकरून त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, तर ते एक आमच्या महिंद्राच्या माध्यमातून आमचे जे नवीन ऑटो आलेले आहेत इलेक्ट्रिक, त्या 16 गाड्यांचे वाटप आज आमच्या ओनर गद्रे ऑटोकॉनचे श्री सुहास गद्रे सर यांच्या द्वारे करण्यात आले। त्यामध्ये आम्ही जे बचत गट आहेत हे 16 बचत गट आहेत व शासनाची जी योजना आहे त्या योजनेच्या मार्फत आम्ही त्यांना वाटप करण्यात आलेलं आहे। तो या योजनेच्या मार्फत त्यांना एक रोजगाराची संधी मिळालेली आहे आणि याच्या मार्फत जेवढे बचत गट आहेत त्या बचत गटांना चांगली सुवर्ण संधी याच्यात मिळालेली आहे असं मी इथे नमूद करतो। बातम्यांचा गजर पहा फक्त लोकनजर। आमच्या लोकनजर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।